आज मी चुलीवरची मिसळ बनवणार आहे आणि ती कशा पद्धतीने बनवते हे दाखवते. आणि ती मिसळ आपण टेरेसवर बनवणार आहे. टेरेसवर म्हणजे तिथं लोखंडाची चूल ठेवलेली आहे आणि कधी कधी आम्ही तिच्यावर काहीतरी स्वयंपाक करत असतो, खिचडी किंवा काय. तर आज आपण आहे तिच्यावर मिसळ बनवणार आहे. पण मिसळचा जो मसाला आहे तो आपण घरातच बनवून घेणार आहे मी मिक्सरमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट टेरेसवर. अरे मग तू इथं वरती कशाला मांडतो? असं साईडला इथं मध्ये कर ना. इथं मध्ये ठेव. तू इथं ठेवतो मग ते असं पडून जातं. ठेव हे काय वरती एक ठेव. नाही का? अरे आता स्कूलमधून आले ना बेबी. स्कूलमध्ये गेली ती तू? तर चला आता मिसळ कशी बनवते त्याचा व्हिडिओ शेअर करते. आणि इथं मी अर्धा किलो उसळ घेतली आहे, मटकी. आणि इथं हे पातेलं घेतलं आहे, मी मोठं पातेलं घेतलं आहे. तर मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि त्यात पाणी टाकते, कारण आपण मटकीला बॉईल करून घेणार आहोत. आणि त्यात मी 1 चमचा मीठ टाकते आणि थोडीशी हळदही टाकून घेते. आणि त्यानंतर यामध्ये मी 1 बटाटाही टाकून घेणार आहे. बटाटा टाकला ना मिसळमध्ये तर त्याची चव आहे ना जास्ती छान लागते. कारण जेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो ना तेव्हा त्या मिसळमध्ये त्यांनी बटाटा टाकलेला होता. तर मग तेव्हापासून मी पण 1 छोटा बटाटा मिसळमध्ये टाकत असते. तर इथं मी टेरेसवर आली आहे आणि टेरेसवर आपण आता तर चूल पेटवून मिसळ जी मटकी आहे मिसळची तर ती मी बॉईल होण्यासाठी ठेवली आहे. आणि आता घरामध्ये मसाला तयार करून घेते. ते तर लोखंडाचा जो तवा असतो त्यावर मी 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले. कांदे लालसर भाजून घेतले आणि लवंग, मिरे, दालचिनी घेतली थोडीशी. आणि खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 1 टमॅटो घेतला आहे. तर पातेल्यात जी आपण मटकी टाकली होती बॉईल होण्यासाठी ती मी काढून घेतली आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे मी ते दाखवू नाही शकले. आणि ते मटकी काढून घेतल्यानंतर मी 2 ते 3 जे चम्मच असतात मोठे त्याच्यानुसार तेल टाकलं आहे आणि 1 कांदा कापून टाकला आहे. तर तुम्ही बघू शकतात कढईमध्ये मी बॉईल केलेली जी मटकी ती काढून घेतली आहे. आणि आता आपल्याला काही गरम मसाले वगैरे लागणार आहे. तर मिक्सरमध्ये मी हे वाटण तयार करून घेतलं आहे. आणि त्यानंतर इथे कांदाही थोडासा लालसर ब्राऊन झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकले मी त्यामध्ये. तर कांदा लालसर ब्राऊन झाल्यानंतर मी जे वाटण केलं आहे तेही त्यात टाकून घेते आणि तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर मटकी, हळद आणि बटाटा आपण उकळून घेतला आहे. आणि आता कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर आता लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि हा मिसळ मसाला आणि मीठ. मसाला व्यवस्थित परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. तर इथं मी 2 ते 3 चमचे मिसळ मसाला टाकला आहे, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. आणि पुन्हा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेते, कारण पावसाचा खूप आवाज येतो आहे त्यामुळे मी इथं व्हॉइस ओव्हर करते. आणि तेलात व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आणि बॉईल केलेली मटकी त्या मसाल्यामध्ये टाकली. तर तुम्ही बघू शकता अगदी भरपूर पाऊस चालू आहे आणि हा टेरेस आहे. टेरेसवरती काम चालू आहे त्यामुळं टेरेसची अवस्था अशी. तर तुम्ही बघू शकता अगदी रेड कलरमध्ये मस्त मिसळ आपली तयार होते. अजून उकळी आलेली नाही आहे. तर बाहेर मस्त पाऊस चालू आहे. आणि त्यानंतर मी इथं 1 चमचा अंदाजानुसार मीठ टाकून घेते. मी हातानेच टाकलं आहे कारण अंदाजानुसार मला तसं माहिती व त्यानुसार. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता छान अशी उकळी आल्यानंतर
तर मस्त अशी चुलीवरची मिसळ तयार झाली आहे. आणि आता कांदा, दही आणि तिथं आहे फरसाण पाव. बेबी काय घेते तू? काय झालं? फरसाण? पिघळलं. ओ आरव बेबी, आरव बघ इकडे चुचू आली. हो बघ चू आली. भूमी इथं चुलीला. हॅलो. दूर झालेला आहे तर हवा फॅन लावलाय का? खूप दूर होत आहे ना थोडस बघ. पेटवलं भूमीने चुलीला. खरंच हुशार आहे ग तू. चला आता मस्त अशी ताट करू छान. तिथं बस ना पप्पा जवळ बस. वरती कुठं बस. ते नाही का फरसाणचं दे. यम्मी लजीज. दही टाकून देऊ. इसे कहते हैं खाना. तर मस्त पावसात बसून आम्ही टेरेसवरती मिसळचा आनंद घेतो आहे. व्हिडिओ आवडला तर कमेंट लाईक नक्की करा.